काय म्हणतात? ते असे पक्षांनी देणं काय फार चुकीचं असं नाही. त्या पक्षाचा हा निर्णय एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी निर्णय त्यांचा अधिकार आहे. तसे आज चर्चा करण्याचं कारण नाही आणि विंडोवर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोर सुद्धा कोण लढवेल ते मान्य करूनच निवडणुकीत करायला. तुम्ही सुनेश्वर पवार यांना पाठिंबा दिला, तो प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? आणि कोणाला उभा केला नाही. आमचं माझ्या ते कशा काय करायचं. वाची निवडणूक झाली ते सुप्रिया विरुद्ध हा सुद्धा आणि ज्यांनी फॉर्म भरला त्या सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख वर्षांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैषम्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं लोक त्याप्रमाणे काय म्हणतात ते हे स्पष्ट दिसतं. दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये, पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलावं. अनेक लोक अनेक निवडणुका लढतात, यशस्वी होतात. राजकारणात जे करतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ऍक्टिव्ह होते लोकांचे. विकासाच्या कामात त्यांचे लक्ष असतात आणि त्यामुळे त्यांचे अध्ययन त्या मतदारसंघात एक आदर आहे. तर तो आदर आहे हे मान्य केले. दुर्दैवाने ते अवघाशी निर्णयाने गेले. त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे. कुटुंब प्रमुख सहसा त्याची भूमिका राजकीय नाही बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तर आपण लढवायची आहे. साहेब एक दुसरा एक प्रश्न आहे की आज ते एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला. त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते, अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनेत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय त्यांच्या पक्षाचे फोटो असतील असेल काय प्रश्न काय. पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इंडियामध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब एकीकडे त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केले नाही, त्यांनी तर उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे दिले नसते तर योग्य दिसतात. सर, त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केली.
कळलं ना? अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे. प्रफुल्ल तटकरे पटेल आणि आणि तटकरे यांचं यांच्या नाव घाटीची लोकांची गरज नाही असं म्हणतात. अत्यंत खर्चाची स्थिती आहे. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. त्याचा अर्थ त्याचा निष्कर्ष आज त्यांनी काढले आणि कधी काढले आणि त्यावर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर, राहुरीमध्ये एकीकडे तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते, पण त्यांनी देखील माघार घेतल्याचं कळतंय. मानसी नाही कारण हल्ला का त्यांनी नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. नाही हल्ला बरोबर. झाला तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत भाजपच्या प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामध्ये थांबले. मानसी नाही कारण मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक गणपतीचे योजना असेल किंवा वकाच्या कार्यकर्ता त्याच्या योजना असेल आणि त्यांना असं वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या त्यावर घेतला असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हणतात त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या वतीने. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेवर उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा फाशील आहे. त्यामुळे मला असं असेल की त्यांनी आपण म्हणून मला पाठिंबा दिला की सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. साहेब तर एक प्रश्न असा पत्र आहे की दरवेळी काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस काय महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका काय घेते. असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने तर भूमिका घेतली तेव्हा काही राष्ट्रीय दिसत नाही, राज्याच्या दिसत नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती बघून त्यांनी निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते. काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का आणि आता स्टेटस काय आहे? असं आहे, आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा विजयन पाटील आणि अजित पवार हे करत असते. अजित पवारांचा अमरावती वृत्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली. भविष्यात पण चर्चा- आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची वर्षाच्या पासा झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांचं पैकी एक मला येऊन ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज ते नाही सांगतो. साहेब, त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि अभियोग हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडलाय, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जागा काय अडचण नाही. साहेब, साहेब, एक पत्र महाराष्ट्राच्या- साहेब, एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं,
आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधनं केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. त्यांचे पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचं वरचढ भूमिका घेण्यासाठी बघताय. या पत्रामुळे ती त्यांना बाब पुन्हा स्पष्ट झाली का? मला ठाऊक नाही पण त्यांच्या अशा पक्ष त्यांचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकारचा अधिकार आहे. पण साहेब तेव्हाच जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. आणि समोरून आरोप झाले तुमच्यावरती हा, की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय. पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसलं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले होते. आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्या पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही त्याचा कधीचाही संबंध आम्ही त्या डिस्कशनमध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय खर्च द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असते ते त्यांनी असते. तर काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल त्यांनी केलं चुकीचं नाही चुकीचं केलं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये महत्वाची धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. तर आज एक युद्धामुळे प्रकरण महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला. महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात एकनाथ अत्याचार शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झाले. तुम्ही लोकांना किती वर्ष जन्मल्यापासून कधी 50 वर्षाचे तिथे काय आणि 2-3 ठिकाणी जास्त पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर महानेश्वर घेतो. किंवा माझं काही महत्वाची योजना असेल निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे ते माझं गाव आहे. तिथे माझं तिथं मंदिरात जातो पण 2-4 वर्षात नाही गेला. आणि जे करतो त्याची जाहिरात करते हा व्यक्तिगत करतो. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं शिकत कारण खराब बाबा का वर्षांपासून वर्षात आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज वर्षात आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जागेचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे.
साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. ते बोललं असं पण माझ्या वाचनात काल लागलं तुझी किती फोन केली आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राष्ट्रीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही शिक्षेची बाबत की अशा पदावर असलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी होतात ही शिक्षा महाराष्ट्राला कळू नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात नसत तो थांबला होता त्याला अशा समस्या मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याच्यात सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्याचा मदत करायला लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची पूर्वकल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही पण एक काळ असा होता मी गव्हर्नमेंटमध्ये असताना सुद्धा इस्रायलशी पॉलिटिकल रिलेशन्स अक्षरे नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला त्याचं नाव शरद मी आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आले. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा त्यांनी केली. मी चला म्हणजे नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री त्यांनी विनंती सुचवलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत त्या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्याला आणखीन 2 दिवस जायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहेत. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला करता होता पण पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन व्हिजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार
तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18 त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकाराने ह्याला बघता? मी कसं आहे की माझ्या वाचनात आलं झाले अजून आम्हाला ऑथेंटिक सेक्रेटरीकडनं ते गव्हर्नमेंटकडनं काही केलेली पण 30 वर्षावरील दिवस आहे सीट वाढवायची असं काही उल्लेख असेल. आजच माझ्या पक्षाचे आसनव खासदार काही माझ्याकडे होते त्याचे सुफी असा मतदारसंघ आहे तो 24 लाखात दुसऱ्या एकाचा 18 लाखात एकाचा 16 लाखात हा 24 आणि 16 इतका फरक किंवा दक्षिणेचे काही ते 12 इथपर्यंत म्हणजे 12चा एक पद्धत आणि 24चा एक पद्धत ही कधी प्रत्येक दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्यात असते. ही जी वाचणी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गरजेचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय तो आल्याच्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये स्थायी जवळ कॉन्स्टिट्यूशन त्याच्या संबंधित फार अंतर असू नये. सर 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज कारण लोकसंख्या सुद्धा लोकसंख्या जास्त अच्छा लोकसंख्या ओके 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं. यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? सर आमचे मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि आणखी 2 लोक असतात पण आम्ही अंदाज एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम नाही, केरळमध्ये आम्ही राजस्थानमध्ये आहोत बाकीच्या ठिकाणी नाही. पण आमची इच्छा आहे आणि लढवत नाही पण पश्चिम बंगालमध्ये जावं माणसाला मदत करावं. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन कशासाठी थांबले होते काय तेव्हा हे जे शेतीच्या आणि पाण्याच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आणि मोदींच्याकडे हा जो 100% भाग आहे तिथे दुसरी भाग काय पाणी नसलेला त्याच्यामुळे त्यांना तिथे अधिक माहिती घ्यायची. साहेब रोहित पवार मधल्या काळात तुम्ही आजारी असताना त्यांनी VSR कंपनीवरती खूप आरोप केले